बुदरगड पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल सुभाष चौगले यासह त्याचा साथीदार मुस्ताफ शेखसह 50,000 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। बुदरगड तालुक्यातील पाडगाव येथील मौनीसागर जलाशयात बुडालेली गाडी परत मिळवून देण्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष चौगले यांनी संबंधित तक्रारदाराकडे 50,000 रुपयाची लाच मागितली होती। याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली। त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून गारगोटी सोनाळी येथील महसूल भवनासमोर कारवाई केली। यावेळी सुभाष चौगले व मुस्ताफ शेख यांना 50,000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडे चौकशी सुरू होती। या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।